गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात। आजचा दिवस आमचा आहे कूल डाऊन स्ट्रेचिंग। तुम्हाला आतापर्यंत मी आज हा 5वा दिवस आहे। तुम्हाला शिकवलं गेलं आहे, पहिला दिवस होता स्ट्रेचिंग, त्यानंतर रनिंग नंतर वॉर्मअप। आजचा दिवस आहे आपला रनिंग नंतर पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग, कूल डाऊन। बॉडीची कूल डाऊन कसं होते, का करावा? कारण की आपली बॉडी थकलेली असते, ओके। त्याला कूल डाऊन करतो आपण की बॉडी एकदम शांत होईल आणि जेवढं बॉडी रिलॅक्स होईल तेव्हा आपल्या पुढच्या सेशनसाठी रेडी होणार आहे। त्यासाठी तुम्हाला आज मी स्ट्रेचिंग करून दाखवणार आहे। स्ट्रेचिंग कसं करायचं, स्ट्रेचिंग एक स्टँडिंग पण असते आणि सिटिंग पण असते। तुम्हाला आज मी सिटिंग करून दाखवणार आहे, म्हणजे सिटिंग स्ट्रेचिंग कूल डाऊन कसं करतात आणि पूर्ण पाय हलवायचं असं। म्हणजे बघा, हा दोन्ही काप्स आणि थाईज दोन्ही हालतात, म्हणजे जेणेकरून ते मसल्स रिलॅक्स होतात। त्यानंतर जस्ट स्लोली मूवमेंट करायचं, ट्विस्टिंग, ओके। सेम नंतर पाय सरळ ठेवायचं आणि टो अप डाऊन करायचं आहे बघा असं। ते झालं की रोटेट करायचं, अँकल रोटेट, रिवर्स। लक्षात ठेवायचं नेहमी आपली बॉडी जो आहे स्ट्रेट असली पाहिजे। पाय बॉडी अशी नाही वाकली पाहिजे, नाही पुढे पण नाही, बॉडी जशी तशी वाकली पाहिजे, सर स्ट्रेट झालं पाहिजे। इकडे फोल्ड करायचं, चेंज एल पोझिशन आणि ट्विस्ट करायचं, मुवमेंट। 5 काउंट करायचं, त्यानंतर होल्ड करायचं। याला तुमची असं नाही की पूर्ण टच झालं पाहिजे, जेवढं होईल तेवढं टच करायचं। आपल्या जर बॉडी टच होत असेल तर ठीक आहे, नाही जेवढं आपला होत असेल एवढं तरी चालेल, आणि पूर्ण डाऊन पण केलं तरी चालेल, जेवढं होईल तेवढं, ओके। सेम लेग चेंज करायचं, होल्ड करायचं सेम, ओके। हे कमीत कमी 5 वेळा करून मग 5 सेकंड किंवा 10 सेकंडचं होल्डिंग करायचं, त्या पुन्हा स्ट्रेच होईल व्यवस्थित। त्यानंतर एक स्ट्रेच करायचं, पुन्हा सेम हाताचा सपोर्ट घ्यायचा, लेफ्ट साईड, राईट साईडला, लेफ्ट साईड, राईट साईड। हे कमीत कमी 5 वेळा या साईडला, 5 वेळा या साईडला। नंतर बॉडी स्ट्रेट व्हायचं, स्ट्रेच, पूर्ण स्ट्रेट, आणि स्लोली बेंड डाऊन, ब्रीदिंग, पूर्ण श्वास सोडताना खाली जायचं, पूर्ण स्ट्रेचिंग करायचं होल्ड करून। या एक्सरसाइजला कमी कमी 10 सेकंड करा, ज्याने आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स होऊन जाईल आणि पुढची ॲक्टिव्हिटीसाठी तुमची रेडी होऊन जाईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा। थँक्यू सो मच।